आपल्या मातोश्रींच्या आठवणीमध्ये उभं वर्ष जगलंय. मी म्हणतो असा एकही दिवस त्यांच्या जीवनामध्ये या एका वर्षात आला नसेल की आपल्या आईची आठवण त्यांना कधी झाली नसेल. त्याचं कारण सांगून जाऊ शिरेगावकर. जितका जिव्हाळा, जितकी माया, जितकं स्नेह, जितकं प्रेम आई आपल्या मुलांवर करते ना, जगात कुठलंच तत्व तितकं प्रेम, तितकी माया माणसावर करत नाही. जोपर्यंत आई माणसाच्या जीवनात जिवंत आहे ना शिरेगावकर, तोपर्यंत स्नेहाचा, प्रेमाचा आणि मायेचा समुद्र माणसाजवळ आहे. पण ज्या दिवशी आई माणसाच्या जीवनातनं निघून जाते, त्या दिवशी खऱ्या अर्थानं प्रेमाचा समुद्र कायमचा सुकून जातो माणसासाठी. या जगताच्या पाठीवर परत माणसावरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व दुसरं कोणी राहत नाही. केवळ एक आई असं तत्व आहे जे कुठल्याही लाभाशिवाय, कुठल्याही अपेक्षेशिवाय, कुठल्याही हिताशिवाय मुलावरती निष्पक्ष, केवळ निष्पक्ष प्रेम करत असते. गड्यावर उत्सव दिवाळीचा चालू आहे महिला मंडळी. तुम्हाला सांगू, तुमची दिवाळी तोपर्यंतच चांगल्या किमतीची आहे, तुमच्या दिवाळीत तोपर्यंतचा आनंद आहे जोपर्यंत तुमच्या माहेरात तुमची आई जिवंत आहे. ज्या दिवशी तुमच्या माहेरातनं तुमची आई निघून जाते ना, त्या दिवशीपासनं तुमच्या दिवाळीला काहीच किंमत उरत नाही. जरा बोलायचंच झालं तर परका होऊन जातो तो उमरा कायमचा तुमच्यासाठी. गेल्या प्रत्येक दिवाळीला जी पिशवी भरून येत होती ना सासरला निघण्याच्या वेळी, प्रत्येक दिवाळीला जी पिशवी गच्च भरून येत होती, आई गेल्यानंतर ती पिशवी न कळत रिकामी यायला लागते. त्या दिवशी आईची किंमत समजते माणसाला. जोपर्यंत ती जिवंत होती तोपर्यंत एकटीला कधी येऊ दिलं नाही आईनं. बस स्टॉप पर्यंत सोबत यायची तुमच्या. ज्या आईला पाण्याचा तांब्या उचलता येत नव्हता ना, ती आई भरलेल्या 2 गच्च पिशव्या हातात घेऊन तुमच्या सोबत बस स्टँड परत द्यायची. पाहुणे रावडे यायचे तिला भेटायला. कुणी 10 रुपये द्यायचं, कुणी 50 रुपये द्यायचं, कुणी 100 रुपये द्यायचं. हे सगळे पैसे साठवून ठेवायचे ते आपल्याजवळ. का माहिती? ज्या वेळेला माझी ताई दिवाळीला येईल ना, त्या वेळेला हे पैसे मी तिला देईल. बस स्टॉपवर यायची, चोरून ते पैसे खिशातनं काढून मुलीच्या स्वाधीन करायचे. ताई एवढेच आहे माझ्याजवळ, बस एवढेच आहे ग, याच्यामध्ये तुझ्या मुलाबाळांना काहीतरी घे. इतकं प्रेम दाखवणारी जगतात केवळ आईच असू शकते गडव. आईची उपमा देवाच्या उपमेला लाजवेल इतकी सर्वश्रेष्ठ उपमा आहे. आईचा अधिकार कदाचित देवाला सुद्धा लाजवेल इतका स्नेह, इतकी माया आई माणसावरती करत असते. म्हणून जोपर्यंत ती जिवंत आहे तोपर्यंत तिची किंमत करा गड्याव. जोपर्यंत ती आहे तोपर्यंत सांभाळा. अरे कधी काळी फोन येईल सहज तुम्हाला, ताई मला तुला भेटावं वाटतंय, दादा मला तुझी आठवण येते. निसंकोच मनानं हातातली लाख कामं बाजूला ठेवा आणि तिच्या भेटीला जा. जाणो कधी तुमचा जीव अडकलेला असेल, तुमच्या एका भेटीसाठी ती तळमळत असेल. ज्यावेळी तुम्ही भेटाल ना, जगातातलं सगळ्यात मोठं समाधान तिच्या चेहऱ्यावरती तुम्हाला बघायला भेटल. याला आईचं प्रेम, याला आईची माई म्हणतात. तुम्हाला सांगू, उगाच आईला लाख मोलाच्या उपमा समाजात दिल्या जात नाही. आई जीवनाचा आधार आहे. आई जीवनातलं खरं सोनं आहे. आई माणसाच्या जीवनाचा सार आहे. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला दार. नभीची चांदणी तू, चंद्राची कोर, शीतल तुझी ग छाया, मला हवी जीवन भर. तुझ्या शीतल छाये मंदी उभं आयुष्य जगेन. माझ्या देवा पाशी आई, आज तुलाच मी मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने
जीवनाला आधार. सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व आहे माणसाच्या जीवनात. शेवटची विनंती माझी, झालं आपलं कीर्तन. लाख मोलाचे बंगले बांधा, संपत्ती कमवा, काही हरकत नाही. पण त्या संपत्तीच्या मोहामध्ये, त्या संपत्तीच्या मदामध्ये ज्यांनी आपल्याला जन्म दिला ना शिरेगावकर, त्यांना विसरून जमणार नाही हो. तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलंय तुम्हाला. जेव्हा तुम्ही लहान होते, नाना प्रकारच्या यातना तुम्ही त्यांना देऊ केल्या, त्या सगळ्या सहन करून तुम्हाला लहानाचं मोठं त्यांनी केलंय. आज मात्र वेळ त्यांच्यावरती वाईट आहे. आज त्यांची साथ सोडून जमणार नाही गडेगा. बस एवढीच विनंती माझी. झालं आपलं कीर्तन संपलं. माझी एवढी विनंती आहे का आज या ठिकाणी केलेलं कीर्तन खऱ्या अर्थाने सार्थकी लागलं असं मला वाटेल. हीच खऱ्या अर्थानं तुमच्याकडनं मला पोच पावते. आपले आई वडील जोपर्यंत जिवंत आहे त्यांची सेवा करा. मी कायम सांगत असतो, तीर्थयात्रेला जाऊ नका, कुठल्या देवदर्शनाला जाऊ नका, इतकंच काय मंदिरात नाही गेले तरी चालेल, पण जोपर्यंत तुमचा बाप तुमच्या घरात जिवंत आहे तोपर्यंत तुमचा बाप तुमच्यासाठी विठ्ठल आहे, आणि जोपर्यंत तुमची आई तुमच्या घरात जिवंत आहे तोपर्यंत तुमची आईच तुमच्यासाठी रुक्माई आहे. हे जीवनाचं त्रिवार सत्य. याच्या पलीकडे दुसरं दैवत माणसाच्या जीवनात नाही. म्हणून आपापल्या आई वडिलांचा सांभाळ करा. असो, आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी ज्यांच्यामुळे येण्याचा योग आला